शरद पवार यांची बीजेएसच्या वाले चारा छावणीस भेट। शेतकरी पशुमालकांच्या घेतल्या अडचणी समजून। जिल्हाधिकारी पुणे यांच्या आवाहनास प्रतिसाद देत भारतीय जैन संघटनेने संस्थापक शांतीलाल मुठ्ठा यांच्या मार्गदर्शनात वाले येथे दिनांक 15 मे पासून 500 जनावरांच्या क्षमतेची चारा छावणी उभारली आहे। ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी पुरंदर तालुक्यातील दुष्काळी गावांच्या दौऱ्यात वाले चारा छावणीस भेट देऊन जनावरांची पाहणी केली। पशुमालक शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या, तसेच बीजेएसच्या उपक्रमाचे कौतुक केले। शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यास कटिबद्ध असल्याचेही यावेळी शरद पवार म्हणाले। या प्रसंगी माणिकराव झेंडे, संभाजीराव झेंडे, सुदाम इंगळे, बीजेएसचे रमेश नवलाखा, अशोक पवार आदी मान्यवर तसेच पशुमालक, शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या चारा छावणीमुळे परिसरातील जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न मिटला असून पशुमालकांना दिलासा मिळाला आहे। शेतकऱ्यांच्या मागणीनुसार 30 जून पर्यंत चारा छावणी सुरू राहणार आहे। माझे नाव प्रतीक शंकर मदने, राहणार वाल्ले मदने वस्ती। भारतीय जैन संघटना त्यांनी आपल्या वाल्ले येथे जनावरांची चारा छावणी सुरू केली। चारा छावणी एका जनावराला 5 ते 6 हजार रुपये महिन्याला खर्च यायचा। तसे माझे 7 जनावर आहेत, 35,000 प्रत्यक्ष एका गाई मागे 5,000 वाचते प्रत्येक शेतकऱ्याचे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना लय मोठा आधार झाला हा। रमेश नवलाखा आज या चारा छावणीला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी व्हिजिट केली। या व्हिजिटमध्ये या चारा छावणीचं त्यांनी कौतुक तर केलं, परंतु ज्या वेळेला शेतकऱ्यांनी सांगितलं की हा इतका प्रचंड दुष्काळ आहे की जूनपर्यंत पाऊस जर नाही आला तर आम्ही काय करायचं, तर त्यावेळेला जैन संघटनेने एक शब्द दिला आणि पवार साहेबांनी शब्द दिला, जोपर्यंत तुमचे पाऊस येत नाही तोपर्यंत तुमची पूर्ण छावणी इथं राहील, तोपर्यंत तुमची जनावरं इथं जोपर्यंत असतील तोपर्यंत छावणी चालू राहील। आणि आम्ही जैन संघटनेने शब्द दिला की पाऊस येईपर्यंत तुमची ही चारा छावणी कंटिन्यू चालू राहील। इथं मिळणाऱ्या सगळ्या वस्तू भरपूर प्रमाणात दिल्या जातील, कुठल्याही गोष्टीचं कमी होणार नाही। मी अशोक पवार, भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून 12 मे पासून ही छावणी सुरू झालेली आहे। या ठिकाणी 500 जनावरांची क्षमता असलेली छावणी आहे। या छावणीमध्ये जवळपास परिसरातल्या 12 ते 13 वाड्यामधले जनावर आहेत। या छावणीमध्ये 470 जनावरं हायेस्ट होतील। आजच्या घडीला 400 जनावरं आहेत या ठिकाणी। या जनावरांना ऊस आणि मका यांचा चारा दिला जातो, त्याचबरोबर पशुखाद्य दिलं जातं। चारा आपण 18 किलो प्रति जनावराला देतो आणि पशुखाद्य 1 किलो प्रति जनावराला याप्रमाणे दिलं जातं। आणि पाणी पुरवठा सातत्याने इथं टँकरच्या माध्यमातून प्रशासनाने केलेला आहे। आदरणीय जिल्हाधिकारी साहेब, आदरणीय BDO साहेब यांचंही सहकार्य खूप मोठ्या प्रमाणात लाभतं। संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शांतीलालजी मुठ्ठा साहेबांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही पुरंदर तालुक्यामध्ये 2 छावण्या सुरू केल्या। एक शिवरी MI ते 500 जनावरांची होती आणि वाल्याला एक 500 जनावरांची छावणी आहे। शिवरी MIची छावणी 28 एप्रिलपासून आपण सुरू केलेली होती। या दोन्ही छावण्यामध्ये जवळपास 1000 जनावरांची व्यवस्था आपण गेल्या 1 महिनाभरापासून करतोय। धन्यवाद। भारतीय जैन संघटनेकडनं आदेश आला की आपल्याला वाल्या इथे छावणी चालू करायची आहे। जागेचा प्रश्न होता, मी सांगितलं माझ्या इथं माझे भाऊ नितीन शाह आहेत, त्यांच्याशी बोलून घ्या आणि जागा घेऊन टाका। चारा छावणी चालू झाली पाहिजे ह्याच्यासाठी जास्तीचा प्रयत्न करा। आणि त्याकरता इथले असणारे देवकर भाऊसाहेब आणि रमेश भाऊ नवलाखा यांनी मला खूप मोठं सहकार्य करून ही छावणी वाला परिसरात चालू केली, त्याबद्दल त्या दोघांचे सुद्धा मी धन्यवाद। सर्वात प्रथम मी पहिलं जैन समाजाचा आभार मानतो, ज्यांनी ते छावणी उभी केली। त्याच्यानंतर मार्गदर्शन करणारे शरद पवार ज्यांनी ते आपल्याला सहकार्य केलं की छावणीच्याबद्दल शेतकऱ्यांसाठी, ते महत्त्वाचं झालं। आणि शेतकऱ्यांना जी चारा उपलब्ध करून दिला त्याच्याबद्दल बी त्यांचे आभार मानतो। असं पार्टी जातीने आम्ही आज शेतकऱ्यांच्या जमा झालो। पाण्याची बाटली 20 रुपयाला जाते, पण दूध 20 रुपयाने चाललं। आम्ही शेतकऱ्यांनी काय करायचं? हां, चारा नाही भेटत, पाणी नाही भेटत। आता ही छावणी केली म्हणून बरं झालं, महिना 2 महिने गेले आमचे, चांगले गेले। हां, नंतर इथलं गवत काढ, तिथलं गवत काढ, त्यांनी डूस करायचे, ह्यानी डूस करायची, त्यापेक्षा आता बरं आहे त्यातले त्यात। मावशी, माझं नाव रुक्मिणी गोपाळ कदम। कधीपासून आणली गाय? गाय पहिल्यापासून 30 वर्ष झालं। बरं बरं। इथं छावणीत कधीपासून आणली? छावणीत झालं 3 आठवडे झालं आणलेली।
काय चारा मिळतो का व्यवस्थित? मिळतं 2 कॅरेट एका जनावराला मिळतात. बरं बरं. मग काय दुधात फरक पडला का? हा पडला ना, हिरवं खाल्ल्यामुळे दुधात फरक पडला. किती पडला? 1-1.5 लिटर आलती तर 2-3 लिटर गावतं आता. बरं, म्हणजे चांगलं झाले. हा निम्याने फरक पडला. बरं बरं. 6 जनावरे. हो. किती आणली तिथं? सगळे आणलेत. बरं बरं. किती दिवस झाले? 1 महिना होता लगे. 1 महिना. काय फरक पडला का दुधात? हो पडला. किती पडला? चांगलं वाढलं. बरं बरं. पहिलं चारा होता का तिकडे, तुम्हाला मिळत होता का? होता पण कमी होता. नाही म्हणजे बाहेर मी विकत घ्यायचो. विकत घ्यायचा, कमी होता. हो कमी. आता भरपूर भेटतंय. आता भरपूर पोटभर? पोटभर. काय तुमच्या थोडं हातभार लागला की नाही? हो लागला ना, किती लागला? बराचसा लागला. बराचसा 6 जनावरांचा चारा घेणं म्हणजे कमी नाही. चोक नाही. आता बरं 20,000 रुपये गेले असते. गेले असते. हां आता किती महिने झाले इथं आहे? आता 1 महिना होता आला. महिना होता आला. 17 तारखेला आले. बरं बरं. काय नाव तुमचं? दीपक खवले, कुठल्या गाव? वाल्ला. वाल.